तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या या दोन्ही राजकीय कार्यक्रमांकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास जाऊया पुन्हा एकदा मुंबईत, कारण दादरच्या हिंदू कॉलनी परिसरात आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईत सर्वत्र मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे। सायन परिसरात सुद्धा पावसामुळे पाणी साचलेलं आहे, तर हिंदू कॉलनीत सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे दादर, सायन, माटुंगा या परिसरातल्या सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पुढे 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 हॅलो हां तर ही दृश्य आपण बघतो आहोत। सायन परिसरामध्ये आता सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तसंच दादरच्या हिंदू कॉलनी परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। पुढे दादर, माटुंगा ह्या परिसरामध्ये सुद्धा सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्या वेळात कदाचित मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आढावा घेऊ शकतात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विशाल जोडले गेलेत। विशाल, सध्या काय परिस्थिती मुंबईत, कुठे कुठे मुंबईत पाऊस बरसतोय? मनश्री, आता मी हिंदू कॉलनी या परिसरात आहे। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलेलं आहे। आता हिंदू कॉलनीचं जर आपण दृश्य पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। याच पाण्यातनं वाट काढत जी आहेत ही वाहनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ही वर्तवली होती आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, या सगळ्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, मुसळधार असा पाऊस पडतोय आणि या पावसामुळे सखल भागात जो आहे हे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं आपण मुंबईचा जर आढावा घ्यायचा ठरलं असेल तर समुद्राला भरतीची वेळ आहे आणि त्याच भरतीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं हा मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। ही हिंदू कॉलनीची दृश्य आहे। त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर तलावासारखं किंवा एखाद्या नदीसारखं दृश्य जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। हवामान खात्यानं आज अंदाजही व्यक्त केला होता की मुंबई शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर जो आहे हा कायम आहे। त्यामुळे हवामान खात्याकडनं असा आज ज्या पद्धतीनं अंदाज व्यक्त केला आहे त्यासोबत प्रशासनाकडनं सुद्धा एक आव्हान केलंय की मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावरती जाऊ नये, कारण का जवळपास 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा ज्या आहेत ह्या उसळणार आहेत। त्यामुळे लोकांनी खबरदारी घ्यावी। आज रविवार आहे, मुंबईकर मोठ्या संख्येनं रविवारचं फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडतात। मात्र या पावसाचा परिणाम हा मुंबईतील रस्ते वाहतुकीवरती सुद्धा झालेला आहे। रस्ते वाहतूक जी आहे ही काहीशी अनेक ठिकाणी कोलमडलेली आहे, कारण का या पाण्यामध्ये अनेक वाहनं जी आहेत ही ठिकठिकाणी बंद पडतायत आणि त्याचाच परिणाम हा रस्ते वाहतुकीवरती होतो। त्याचसोबत मुंबईच्या लोकल सेवेवरती सुद्धा अशाच पद्धतीचा परिणाम जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो। आणि हिंदू कॉलनीत जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मग थेट रुईया कॉलेज ते थेट दादर स्टेशन या परिसरापर्यंत हे सगळं पाणी जे आहे हे साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मनोश्री, नक्कीच विशाल, धन्यवाद या माहितीबद्दल। आता हिंदू कॉलनीतून जाऊयात सायन भागामध्ये। सायन भागात सुद्धा सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच मुसळधार पाऊस मुंबईत बरसतोय, पावसाचा जोर वाढलेला आहे। प्रतिनिधी आनंद पांडे सायन भागातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आनंद, सध्या सायन भागात काय परिस्थिती आहे? रस्ते वाहतुकीवर कसा परिणाम झालाय? तर सध्या सायन भागातली ही दृश्य आहेत। सायन भागात आता बच्चे कंपनी पावसाचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे। आपले प्रतिनिधी आनंद पांडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। आनंद, आपण बघतोय ही बच्चे कंपनी आता पावसाचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यावर तर आलेली आहे, मात्र नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे। काय सांगशील, सध्या सायन भागात काय परिस्थिती आहे? तर आनंद पांडे यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, मात्र ही सायन भागातली दृश्य आपण बघतो आहोत। पावसाचं पाणी सखल भागामध्ये साचलेलं आहे। बच्चे कंपनी मुंबईतली आता या पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेली आहे। आजचा रविवारचा सुटीचा दिवस आहे, त्याच्यामुळे अर्थातच मुंबईकरांना वाटणार की सध्या पावसाचा आनंद लुटायला हरकत नाही, मात्र तरी सुद्धा नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडनं केलं जात आहे। जे सखल भागात साचलेलं पाणी आहे हे पाणी रोगराईला सुद्धा निमंत्रण देऊ शकतं। साचलेल्या पाण्यात जर तुम्ही गेलात तर लेप्टोस्पायरोसिस या रोगाचा देखील धोका आहे। त्याच्यामुळे आपल्या घरातल्या मुलांना अशा सखल भागात साचलेल्या पाण्यात न पाठवणं हे जास्त हितवाह आहे। तर हे दोन दृश्य आपण बघतोय। सायन परिसरामध्ये सखल भागात पाणी साचले, तर दुसरीकडे हिंदू कॉलनीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय।